नमस्कार. इंद्रधनुष्याच्या या भागात आपलं हार्दिक स्वागत. आज आपल्या भेटीला येत आहेत श्रीमती गीता रविशंकर चवंडा. या लातूरमधील एक कलाकार आहेत. पतीच्या निधनानंतर त्यांनी MA इंग्लिश आणि MA फाईन आर्ट्सपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर गुलबर्गा येथील महाविद्यालयात त्यांनी प्राध्यापिका म्हणून नोकरी पण केली व आता लातूरमध्ये त्यांनी चौंडा आर्ट गॅलरी सुरुवात केली असून या आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शन त्यांच्या चित्रांचं आणि लातूरमधल्या व परिसरातील कलाकारांचं 26 ऑगस्टपासून ते प्रदर्शन 6 दिवसासाठी असणार आहे. आणि अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे लातूर व परिसरातील कलाकारांसाठी ही आर्ट गॅलरी विनामूल्य उपलब्ध केली जाणार आहे. एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व गीताताई आपण यांना भेटून प्रत्यक्ष त्यांनी ही कला कशी अवगत केली आणि त्यांचा सगळा जीवन प्रवास आपण थेट त्यांच्याकडून समजून घेणार आहोत. नमस्कार गीताताई. नमस्कार. मी आत्ता जे सांगितलं की साधारणपणे पतीच्या निधनानंतर अनेक महिलांना असं वाटतं की ते निराशेच्या गर्तेत जातात आणि स्वतःबद्दलचा विचार कमी करतात. थेट तुम्ही BA इंग्लिश जायला होतात, तुम्ही MA इंग्लिश करणं स्वाभाविक आहे, पण MA फाईन आर्ट्सकडे तुम्ही कसं वळलात जरा आम्हाला सांगा. एक फर्स्ट माझं BA मध्ये एक सब्जेक्ट राहायचे की ड्रॉइंग अँड पेंटिंग म्हणून. ते मला सोपं वाटायचं की ते फुल स्कोरिंग मार्क्स. त्याच्यासोबत मी म्युझिक आणि हिस्ट्री घेतलेली. अच्छा. कॉम्बिनेशनमध्ये राहायचे आणि आमचं शिक्षण तिथं बरेच इंग्लिशमध्येच झालेलं. बरोबर. इवन ते ड्रॉइंग पेंटिंग जरी असलं आणि म्युझिक जरी असलं तर ते इंग्लिशमध्ये शिकवायचे ते. अच्छा. मग ते BA सब्जेक्ट असल्यामुळं आमच्या इन्स्टिट्यूशनमध्ये MA फाईन आर्ट्स म्हणून आमचे प्रेसिडेंट श्री पूज्य शरणबसप्पा तिथल्या खूप मोठे एज्युकेशनलिस्ट आहेत. त्यांनी मुद्दाम बँगलोरवरून ते कोर्स आणले की स्टुडंट्सला बाकी ह्याच्या सब्जेक्ट्सपेक्षा फाईन आर्ट्स सब्जेक्ट आपण शिकवलं तर ते माणुसकीच्या वृद्धी होते. ह्या विचार कल्पनेने त्यांनी ते आणले होते. ते आणून 25 वर्ष झालं सर. बरं. MA फाईन आर्ट्स व्हिज्युअल आर्टमध्ये ते फाईन आर्ट्सच्या जे काही कॅटेगरीज आहेत त्याच्यात व्हिज्युअल आर्ट आहे, परफॉर्मिंग आर्ट आहे, ग्राफिक आर्ट आहे, सगळे जे आर्ट्स आहेत ते फाईन आर्ट्समध्ये येतो. आता व्हिज्युअल आर्ट म्हणलं तर तुम्ही डोळ्यांनी जे काही बघतात बरोबर त्याची आर्ट राहणार. असं वेगळ्या वेगळ्या रीतीच्या आर्ट्स आहेत. त्या सगळ्या आर्ट्स पूर्ण आर्ट्स अवगत होऊ शकत नाही. थोडेफार जे काय आपण करू शकलो ते आपण तिथं शिकले MA फाईन आर्ट्समध्ये. सर लोक चांगले होते. स्टुडंट्स जे काही येत होते तिथं फार कमी स्टुडंट्स यायचे. का म्हणलं तर त्या MA फाईन आर्ट्सला जॉब नव्हते. बरोबर. ओपन नव्हते. गव्हर्नमेंट जॉब ओपन नव्हते. कल गव्हर्नमेंट जॉबसाठीच राहायचे. बरोबर. मग जितकं काही स्टुडंट्स येत होते ते कम्प्लिटली फाईन आर्ट मध्येच इंटरेस्टेड असणारेच राहायचे. बरोबर. आणि त्यांचं एक मनोबल, एक सायकोलॉजी कम्प्लीट वेगळं असते सर. त्यांना समाधान रीतीनं जगण्याची आवड असतो म्हणून त्यांनी ह्या MA फाईन आर्टमध्ये त्यांनी ॲडमिशन्स घेतात की त्यांना काहीतरी नोकरी मिळायला पाहिजे वगैरे वगैरे. तसं काही त्यांचं फार काही नव्हतं. ह्याच्यामध्ये माझी एक मोठी दोघी बहिणी MA ऑलरेडी केले होते. अच्छा. आमच्या साहेबांचं निधनानंतर आम्ही जेव्हा गुलबर्ग्याला गेलो तेव्हा माझी मोठी बहीण शांतला निष्ठी तिनं म्हणली तू घरी बसू नको, ॲडमिशन घे. तू आपलीच कॉलेज आहे, तुला ॲडमिशन मिळून जाते. वयसाने मोठी असलीस तरी. आय वॉज देन 48 समथिंग.
बरोबर. मग ठीक आहे म्हणून म्हणजे मलाही करमत नव्हतं की घरी बसून. मी माहेरी गेले होते, याने इथं नाही तर तर माहेरी गेले होते. मग ॲडमिशन घेतलं. 2 वर्षाची कोर्स होते ते करत गेले आणि मला बरं वाटत गेलं. थोडं काही ज्ञान MAच्या शिक्षणामध्ये अतिरिक्त ज्ञान असतो हे तेव्हा मला कळत गेले की आम्ही इतके दिवस जे BAमध्ये शिकलं ते खेळत खेळत शिकलं. ज्ञानाचं तेवढं भंडार नव्हती त्याच्यामध्ये, पण MAमध्ये जे होता ते आय ओपनिंग असतं आणि शिक्षण खूप वेगळं असते MAचे. तुमचं शिक्षणानंतर तुम्ही त्या कॉलेजमध्ये टीचिंगचं पण काही काम केलं ना? हां सर. मग आता MA वॉज द लास्ट स्टेप. तेव्हा PhD नव्हती. होतं गुलबर्गा युनिव्हर्सिटीमध्ये आणि त्याला एंट्री एक्झाम द्यावं लागत होतं आणि ते मॅनेज्ड होती. तर एंट्री एक्झाम दिला होता आम्ही, पण ते 2 सीटमध्ये मला चान्स कमी होता. मग ठीक आहे, आता लास्ट इथून गेल्यानंतर मला परत लातूरला जावं लागेल हे भीती होता मला. मग मी जाऊन आमच्या प्रेसिडेंटना विचारले की मी इथं वर्क करते. त्यांनी म्हणले ऑफकोर्स यू डू म्हणून म्हणले. मग ते कंटिन्यू केलं मी तिथंच की माझा जे आवडीचं सब्जेक्ट होता ते सौंदर्यशास्त्र होता. त्याला आम्ही एस्थेटिक्स म्हणतो इंग्लिशमध्ये. बरोबर. ते मी शिकवत होते स्टुडंट्सला. फर्स्ट इयर MA फर्स्ट इयर आणि MA सेकंड इयर. ह्या एस्थेटिक ह्याच्यामध्ये जेव्हा इंग्लिशमध्ये जेव्हा शिकवतो तेव्हा सगळं हिस्ट्री आम्हाला युरोपियन हिस्ट्री यायची. बरोबर. आणि सौंदर्यशास्त्र म्हणून जेव्हा शिकवत होतो ते इंडियन हिस्ट्रीमधली सौंदर्यशास्त्रामधलं सगळे यायचे. म्हणून आम्हाला इंडियन आणि युरोपियन हे दोन्हीचं मिक्स व्हायचे थिंकिंगमध्ये. आणि हे एस्थेटिक जे आहे ते सगळं फिलॉसॉफिकल असते, स्पिरिच्युअल असते सर. मला ते कसं माहिती नाही, गॉड गिफ्ट म्हणू शकते. जे वाचत होते मला ते कळत होता. आणि मी शिकवायला जेव्हा बसत होते तेव्हा आपोआप स्टुडंट्स येऊन बसत होते. ते करत असताना सुद्धा त्यांनी सोडत होते त्यांचे पेन्सिल्स वगैरे आणि येऊन बसत होते ऐकायला. आणि त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स होते त्यांनी त्या शिक्षणा थ्रू सॉल्व्ह होत होता त्यांचा. तुमच्या त्या सौंदर्यशास्त्र तुम्ही इतके वर्ष शिकवलं, तुम्ही त्याच्यातली आता चित्र तुम्ही स्वतः काढलीत. अशी आता किती चित्र तुमची आहेत? चित्र मी जेव्हा शाळेत होते सर तेव्हा माझे पुस्तकं भरूभरू यायचे. बर. आणि मला चित्र आवडायचं. अभ्यासापेक्षा हे सोपं वाटायचं. चित्र मला आणि सरचे ॲकॉलॉड मिळायचे मला. मी 9th स्टँडर्डला होते 81मध्ये. तेव्हा मी जपानला चित्र पाठवून दिलं होतं. अरे वा. आणि ते मला सिल्वर मेडल मिळाले. अच्छा. तेव्हा माझे वडील खूप खुश होते, खूप खुश झाले ते. अच्छा. मलाच त्याची किंमत माहिती नव्हती, पण मला वाटलं की मी चित्र काढले पाठवून दिले एवढंच होतं माझं. पण माझे वडील समजून सांगितलं की ठीक आहे तू चित्रकलेत परिणित हो म्हणून म्हणले. त्यांनी मला म्युझिक शिकवलं, हे शिकवले, ड्रॉइंग पेंटिंग शिकवलं, स्विमिंग शिकवले, डान्सिंग शिकवले. अरे वा. आणि अजून काय बरेच काही ड्रायव्हिंग म्हणा, हॉर्स रायडिंग म्हणा शिकवायला गेले त्यांनी. पण ते आमचंही थोडंसं असतं ना, हे नको हे पाहिजे, सायकलिंग हे सगळं त्यांनी शिकवलेलं आहे. तर त्यांनी मुद्दाम हे केलं होतं की लेकरांना हे सगळं अवगत व्हायला पाहिजे. संध्याकाळी त्यांनी बसून घ्यायचे, प्रार्थना सांगायचे, संस्कृती श्लोक वगैरे हे सगळं त्यांनी शिकवायचे. आई मराठी शिकवत होती, पप्पा कन्नडा हे होते. आता बघा तुमचं ते हे एक्झिबिशन होत आहे. लातूरमध्ये आर्ट गॅलरीची मुख्य अडचण आहे. एखाद्याने समजा चित्र काढली तर ती ठेवायची कुठं, लोकांनी यायचं कुठं बघायला. इथल्या चित्रकारांची डिमांड आहे, आंतरराष्ट्रीय ख्यातीची चित्रकार लातूरात आहेत. पण आता तुमची ही चित्राचं प्रदर्शन नेमकं तुम्ही कुठं ठेवणार आहेत, काय आहे ह्याच्यात? मी त्या बाबतीत लकी ठरते सर की आमचे साहेब थोडंफार प्रॉपर्टीचे केलं होतं
ते माझ्या घराच्या बाजूलाच एक प्लॉट घेऊन ठेवलेले होते ते सासरेने. मग ते प्लॉट मोठी होती, 5,500 स्क्वेअर फीटचा. संगमेश म्हणत होते, आमचा मुलगा डॉक्टर आहे, त्याने म्हणले तुला काय करायचं असलं तर कर ते प्लॉट मध्ये, आपण असंच मोकळं ठेवलो. मग ठीक आहे म्हणून तिथे एक शेड मारले आम्ही 2,000 स्क्वेअर फीटचा. अच्छा. पण ते शेड मध्ये आपल्याला काही जमलं नाही करायचं. काही लोक ते रेंटवर घ्यायचे, पण जेमतेम रेंट व्हायचं. मग मला काही ते आवडत नव्हते. मी प्रत्येक वेळेस वाटायचं की इथं काहीतरी करावी, इथं काहीतरी करावं. मग एक असं वाटलं की इथं आपण गॅलरीज करू. अच्छा. म्हणून मी शिवराज पाटील सर, माननीय शिवराज पाटील सरनं भेटून म्हटले की मला गॅलरी करा वाटायला लागले, असं जागा पण आहे, कसं करू. त्यांनी म्हणले अगदी करा म्हणून. म्हणले हे करा म्हणणं एवढंच बस असते आमच्यासारखं. अगदी बरोबर आहे. हा, मग तुम्ही आशीर्वाद करा म्हणून. माझा आशीर्वाद तुम्हाला केव्हाही आहे म्हणले. मग तेव्हापासून मी चालूच करू लागले होते की काय करू काय करू, पैसे आहेत की नाही आहेत, भीती असतोच. 2-3 वर्ष असंच ओलांडून गेली. मग मला आर्टिस्टचे ग्रुप भेटला. अच्छा. त्यांनी मला प्रोत्साहित केले की आपण असं करूत म्हणल्यावर. अच्छा. आणि गॅलरीला काय लागते सर, तुम्हाला वर्क लागतो. अगदी वर्क तेवढे आहेत म्हणल्यावर आपण गॅलरी, जागा तर आहेच ऑलरेडी आमच्या साहेबांचे कृपेने. मी म्हणले आमच्या साहेबांचे मेमोरियल फाउंडेशन जे केला होता त्याच्या अंतर्गत आमच्या साहेबांचंही नाव असतं म्हणून मी म्हणले चौंडा आर्ट गॅलरी आपण नाव देऊ आणि ते गॅलरी थ्रू आपण करू. आणि त्या करत असताना त्यांचे काही प्रॉब्लेम्स होते आर्टिस्ट लोकांचे, ते मला थोडंसं समजत गेले. आणि मी म्हणले की, आणि मला माहिती पण होता थोडंसं ह्या लोकांचे थोडं हे असतो की ते आर अनसेक्युअर. बरोबर. कुठंतरी त्यांचं सिक्युरिटी नाही आहे इतका. मी म्हणले की वी विल हॅव सम अनुदान डोनेशन थ्रू द फाउंडेशन, की जे काय त्यांनी प्रदर्शन करतात ते आपण खरेदी करणे इतकी ताकद तरी राहावी आमच्याजवळ, म्हणून आम्ही ती ताकद दर्शवतो सर. अच्छा. आता कोणी गॅलरीला त्यांनी आले आणि त्यांचं वर्क डिस्प्ले केले तर आपण ते घेऊ वर्क अंडर द फाउंडेशन घेऊन आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये यूज करू, आपल्या घरी यूज करू. बरोबर. यूज करत गेल्यानंतर लोकांना अवेअरनेस डेव्हलप होतो. आता सध्या लोकांना अवेअरनेस नाही आहे की आपण एखादी चित्र घेतलं आणि कुठेतरी अडकवले, बरोबर, हे चांगलं दिसते अगर नाही दिसते. आणि आता मला वाटते की लातूरमध्ये बिल्डर्स आणि इंटिरियर डेव्हलपर डेकोरेटर्स ह्यांचा समूह जास्त मोठा झाले आहेत. होय होय. त्यांना हे उपयोग होऊ शकतो. अगदी बरोबर आहे. तर तुम्ही हे जे आर्ट गॅलरी करतायत, यात आता तुमच्या चित्रांचं प्रदर्शन किती दिवस राहणार आहे? आणि बाकी समजा एखादा इथला आर्टिस्ट आहे आणि त्याला असं वाटलं आपलं प्रेझेंट करावं तर तुमची जागा वगैरे अवेलेबल करून देणार का? कसं आहे? हा सर, ह्याच्यात हाच आहे, ह्याच्यात नाहीच आहे कुठंच. वा. तुम्ही जसं म्हणता तसं करू. म्हणजे एखाद्या कलाकाराने म्हटलं की माझ्या चित्राचं प्रदर्शन करायचं, तुम्ही त्यांना आर्ट गॅलरी फ्री देणार आम्ही. अरे वा. हो. आणि हे आत्ताची जी आर्ट गॅलरीचं ओपनिंग आहे आमच्या साहेबांच्या नावाच्या थ्रू ओपनिंग राहणार. बरोबर. त्याच्या अंतर्गत एक्झिबिशन स्टार्ट करणार आहे. ते 6 दिवसाचे एक्झिबिशन राहणार. अच्छा. आणि तिथं 70+ ड्रॉइंग्स अँड पेंटिंग्स आहेत. अच्छा. 70. त्यात तुमचे किती आहेत आणि अन्य कलाकारांचे? माझे खूप कमी आहेत. मी म्हणते की माझं जे शिक्षण झाले ते मी ॲज अन अकॅडमिशियन म्हणून झालेलं आहे. बरोबर. माझं वर्क इतकी नाही आहे. आणि माझं जे वर्क आहे फ्री हँड ड्रॉइंग म्हणून वर्क आहे. बरोबर. फ्री हँड ड्रॉइंग ते जितकं आपण सुंदर करू शकतो तितकं आपण वाढवू शकतो. पण काही आता
स्ट्रक्चरल हे असण्यामध्ये. जितकं माणूस आहे तितकंच तुम्ही करू शकतात. पण बरोबर. फ्री हँड ड्रॉइंगमध्ये तुम्हाला जसं तुमचं ब्रेन सांगतंय टर्न कर, इकडं हे घे, इकडं गोल मार, ते तसं ब्रेनच्या हां एक अजून एक सांगावं म्हणते सर, ड्रॉइंगमध्ये वी फॉलो अवर ब्रेन. तुम्ही ब्रेनमध्येच असेल तरच तुम्हाला ड्रॉइंग करता येते. इफ यू डिस्ट्रॅक्टेड फ्रॉम द ब्रेन यू कॅन ड्रॉ अ लाईन. वा. मग आपल्याला माहिती असते की व्हॉट माय ब्रेन इज टेलिंग मी, व्हॉट इट इज मेसेजिंग मी, तसं आम्ही करत जातो. हे फ्री हँड ड्रॉइंग होतं सर माझं. म्हणून मी फ्री हँड ड्रॉइंगचं फार काही मी एक्झिबिट केलेले नाही आहे. माझे आहे तर मी सगळ्यांना सांगितले 5-5 आपण जर अडकवलो तर तिथं जागा कमी पडणार. तर होईल तेवढं 5 आणा, त्याच्यापेक्षा जास्त असेल तर दुसऱ्या हॉलमध्ये आपण ॲडजस्ट करू. तुम्ही अतिशय एक वेगळं, जर लातूरमध्ये जी गरज होती लातूर शहराची, ती गरज तुमच्या या प्रदर्शनातून पूर्ण होणार आहे. आणि इथल्या सगळ्या कलाकारांसाठी एक वेगळं दालन आपण म्हणजे सुरू करताय. आपल्या उपक्रमाला आमच्या मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सर. दर्शको, आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.